महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ना दंडवत. माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब यांना अभिवादन करून राजश्री छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे सर्व महापुरुष, सर्व राष्ट्रीय संत यांना अभिवादन करून आज स्वराज्याच्या अधिकृत कार्यक्रमासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं स्वराज्याला ताकद देण्यासाठी आलेले हे सर्व शिवभक्त, ज्यांनी या कार्यक्रमासाठी, हा कार्यक्रम नव्हता, हा नुसतं लोगोचं उद्घाटन होतं म्हणून मी आलो होतो, पण ज्यांनी परिश्रम घेतले ते महेश गवळी असेल, आबाद कापसे असतील, आप्पासाहेब कुडेकर असतील, गंगाधर काळकुटे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, स्वराज्याचे सर्व घटक असतील, या सगळ्यांचा मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. 2-2.5 महिन्याच्या अगोदर मी तुळजापूरला आलो होतो आणि तुळजापूरला आल्यानंतर ज्या करवीर छत्रपतींच्याकडून आज नाही 350 वर्षापासून पहिला नैवेद्य, पहिला अभिषेक, देवीच्या वर जे फूल अर्पण करतो, देवीला झोपण्यासाठी पलंग असेल, हे करवीर छत्रपतींच्याकडनं दिलं जातं. आणि मी मोठा नाही, हे घरानं मोठं आहे. आणि मी इथं आल्यानंतर काय इथं घडलंय सर्वांना कल्पना आहे, त्याच्या मला खोल जायचं नाही. पण मला तुळजापूरकरांचं मनापासून आभार व्यक्त करायचंय. काय या छत्रपती घराण्याची ताकद आहे, संभाजी छत्रपती नाही, छत्रपती घराण्याची काय ताकद आहे हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मला फोन करून सांगितलं, ही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हे मला नाही दिलगिरी व्यक्त केली, या तुळजापूरच्या शिवाजी महाराजांचा प्रेम करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना केली. म्हणून जो काही विषय आता झालाय, माझ्यासाठी तो आता विषय बंद आहे, क्लोज्ड. पण त्याच्यावर आपण आता चर्चा करायची सुद्धा गरज नाही. एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज शिवभक्त इथं उपस्थित आहेत, स्वराज्याला ताकद देण्यासाठी तो उपस्थित आहे. पण माझ्याकडे काय आहे? आमच्याकडे प्रस्थापित लोकांसारखा तर एवढा पैसा नाहीये, किंवा बॅगा भरून पैसा ठेवलाय आमच्याकडे असं सुद्धा नाहीये. आमच्याकडे लोकांना इथं आणण्यासाठी सुद्धा पैसा नाहीये. एवढे महाराष्ट्रातून कुठनं लोक कसे आलेत, स्वतः कॉन्ट्रीब्युशन काढून आलेले आहेत. तुळजाभवानीच्या ना स्मरण सांगतो, या पुन्हा दौऱ्यात मी माझ्या पीएला सुद्धा 1 रुपया दिला नाही. तिने स्वतःची कॉन्ट्रीब्युशन काढून आले 800 रुपये.
मला माहित नाहीये उद्या कसं होणार आहे, काय होणार आहे. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर या प्रस्थापितांच्या विरोधात कसा लढा उभा करायचा हे मला कल्पना नाही. मला एवढंच माहित आहे, मला इतकंच माहित आहे की जे शिवाजी महाराजांनी क्रांती घडवली, ज्या क्रांती दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम घेतोय, अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हा क्रांती दिन दिवस आहे. आणि म्हणून स्वराज्यात जर क्रांती घडवायची असेल तर सामान्य माणूसच ही क्रांती घडू शकतो. मी नाही घडवणार, मी तुमचा आवाज उठवणार. अन्यायाच्या विरोधात लढा. जो स्वराज्यात त्या शिवाजी महाराजांनी त्या विस्थापित लोकांना ताकद दिली. शिवाजी महाराजांनी जागीरदार सरदार जे प्रस्थापित लावली त्यावेळी लोक त्याला ताकद दिली नाही, पण आपल्या मावळ्यांना ताकद दिली, आपल्या शेतकऱ्यांना ताकद दिली. आणि ती ताकद परत एकदा या स्वराज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना द्यायची. म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय. कोणतरी म्हणेल एकदमच हे कुठं टपकलेत, कोणतरी म्हणेल अरे शिवाजी महाराजांचे नुसते वंशज शाहूंचे वंशज गुण आलेत. पण मला आज परत एकदा सांगायचंय, मी माझा नवीन राजवाडा, तो राजवैभव हे 20 वर्षापासून सोडून टाकलेलं. मी माझ्या स्वतःच्या राजवाड्यात 5 दिवसापेक्षा वर राहत नाही महिन्यात. पूर्ण महाराष्ट्र शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून पिंचून काढला. महाराष्ट्राला एकत्र करण्यासाठी माझा प्रयत्न होता. ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बळीच्या दरम्यान स्वराज्य निर्माण केलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकसंध केलं. पहिलं आरक्षण जर कोणी दिलं असतं तर राजाजी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण कबीर संस्थांमध्ये दिलं. या बहुजन समाजाला एकत्र कसं आणायचं हा माझा दृष्टिकोन होता. पूर्ण महाराष्ट्र पिंचून काढलं. पिंचून काढत असताना सामान्य रेतला जाऊन भेटलो, सामान्यातल्या माणसांना भेटलो, सामान्य शिवभक्तांना भेटलो. आणि सगळ्यांची इच्छा त्यावेळीच होती की राजे आपण पक्ष स्थापन करा, आपण संघटन स्थापन करा. पण मला 20 वर्ष लागले. मला स्वतःच्या माझ्यावर विश्वास याला की आता ती वेळ आलेली आहे. मुंबईत मराठा समाजाचा मेळावा 58 मोर्चे निर्माण झाले होते. त्यावेळी स्टेजवर जाण्याची कोणाची धाडस नव्हती, कारण का नेत्यांना ठरवलं होतं, नेत्यांना सांगितलं होतं सगळ्या या समन्वयकांनी की हे नेते स्टेजवर जाऊन चालत नाहीत. आला स्टेजवर नेता त्याला कार्यक्रम झाला. आणि मग मी त्या स्टेजवर गेलो, कारण का तिथं दलित मराठा, ओबीसी मराठा, हिंदू मुस्लिम हे वाद होणार होते. आणि म्हणून मी धाडस केली, त्या स्टेजवर गेलो. लोकांना काय वाटलं मी ते बघितलं नाही, पण शिवशाहूचा वंश मी पळून जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझा शब्द ऐकून पूर्ण महाराष्ट्रातले 50 लाख लोक आलेले ते गेले. आता तो निर्णय बरोबर होता काय चुकीचा होता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, पण त्यांनी एकच बघितलं मी शिवशाहूचा वंशज आहे. लोकांच्यात काही गडबड झाली त्याला जबाबदार कोण असणार, आपण तिथं पळून जाऊ शकत नाही. तिथं मी गेलो. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. आणि त्यावेळी मराठा समाजामध्ये एवढा आक्रोश होता, मी पूर्ण महाराष्ट्राला समजून सांगितलं, मराठा समाजातल्या लोकांना समजून सांगितलं. नुसतं मराठा आहे म्हणून मी मराठासाठी बाहेर पडलो नाही, पण ते सुद्धा बहुजन समाजाचे घटक आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण पूर्वी मिळत होतं. आणि या सगळ्यांना ज्यांना आरक्षण मिळतं या सगळ्यांना एकत्र कसा आणता येईल यासाठी तो माझा लढा होता. आणि इथं मी आक्रोश करू शकलो असतो, तिथं दंगा काही करायचं मी करू शकलो असतो, पण मी महाराष्ट्राला शांत ठेवलं. याची दखल घेतली का कोणी? मग शेवटी सरकारच्या पुढं आम्ही सर्वजण गेलो. तिथं सरकारला सांगितलं आरक्षण रद्द झालंय ना, तर तुम्ही काय करायला पाहिजे. आता घसा बोलून बोलून माझा आता कोरडा झालाय. काय तुम्ही रिव्ह्यू पिटिशन मध्ये पडलाय. रिव्ह्यू पिटिशन आता किती वर्ष झाले रिव्ह्यू पिटिशनला पडून, त्याच्यावर कोण बोलत नाही. मी सांगितलं रिव्ह्यू पिटिशन होत नाही तर क्युरिटी पिटिशन करा, त्याच्यावर चर्चा नाही. आणि म्हणून त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं
याच देवेंद्र फडणवीस सरकारला जे टिकणारं आरक्षण आहे ते तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण कसं द्यायचं हे तुम्हाला कल्पना आहे. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा मराठा समाजाला पूर्ण सहकार्य पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी सुद्धा युद्ध पातळीवर मीटिंग लावावी आणि मराठा समाजाला या गरीब मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ते कसं देता येईल त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं. हे सगळं होत असताना मी त्यांना सांगितलं की ज्या मूलभूत सुविधा आहेत या समाजाच्या हे तर द्या जे तुमच्या हातात आहेत. सारथीसाठी असेल, अण्णासाहेब महामंडळ असेल, ज्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या त्या बिचारांची काही चूक नाही त्यांना सुपरन्युमरी किंवा अधिसंख्य जागेच्या मागणीतून द्या. अनेक प्रश्न आहेत 5-6 मूलभूत आहेत त्याचं काय सोडलं 30% सुद्धा अजून सोडवलं नाही. अजून ते प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री तुम्ही तिथं आला होता. तुम्ही मी जिथं आमरण उपोषण केलं अहो संभाजी छत्रपतीने आयुष्यात केव्हा शाकाहारी जेवला नाही नुसतं मटण खातो आणि तिने आमरण उपोषण 4 दिवस मी एक अन्न खाल्ला नव्हतं. भवानी देवीची शपथ देऊन सांगतो. हे कोणासाठी हे कोणासाठी या सामान्य जनतेसाठी मी करत होतो. माझा काही स्वार्थ नाहीये. आणि आता ती वेळ आलेली आहे स्वराज्य संघटना हे तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्हाला प्रश्न विचारणार अन्यायाच्या विरोधात लढा होत असेल अन्याय जर होत असेल त्याच्या विरोधाचा लढा असणारच. आणि म्हणूनच आज क्रांती दिनानिमित्त हा मी विषय मुद्दाम काढला. राज्यसभेची इलेक्शन झाली होती. त्या राज्यसभेसाठी मी म्हटलं मी पारदर्शकपणाने कोणाचाही ह्या पक्षाचा त्या पक्षाचा झेंडा न घेता मी 6 वर्ष राज्यसभेत काढली. गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी असेल का समाजासाठी किंवा बहुजन समाज एकत्र आणण्यासाठी असेल. आणि म्हणून मी त्याला सांगितलं मला अपक्ष म्हणून तुम्ही मला खासदारकी द्यावी. शेवटी देत 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 त्यात मला खोल जायचं नाही. पण शेवटी त्यांनी दगा दिला तो दगा दिलाच. शब्द फिरवला म्हणजे फिरवलाच. पण मी शिवबंधन बांधा म्हणून मी त्या काय कुठल्या पक्षात गेलो नाही. म्हटलं खासदारकी नसली तरी चालेल. आपण त्याच्या पुढेच स्वराज्यासाठीच बाहेर पडायचं. कारण ही शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल. ही शाहू महाराजांचीच इच्छा असेल. शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल. मुक्त महाराष्ट्र पिंचून करा. महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते समोर आणा. उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. काल जोरात पाऊस पडला. माझी इच्छा आज सुद्धा जोरात पाऊस इथं पडायला पाहिजे. हे सगळं स्टेज ₹1 मी दिलेला नाही. हे सगळं स्टेज तुळजापूरच्या लोकांनी उभा केलंय. माईक बघा आमचा माईक हा स्टायलिश बिलिश माईक नाहीये. आमचा बघा डायस काय रंग सुद्धा नाही आहे. आम्ही पुण्यामध्ये काय सामान आणलं नाही. जे इथं मिळते ते घेतलंय. मी नाही घेतलं. त्या तुळजापूरच्या लोकांनी केलेलं आहे. आता मी अपेक्षा व्यक्त करत होतो की आज जोरात पाऊस पडावा. कारण या मराठवाड्यात केव्हा पाऊसच पडत नाही. अतिवृष्टी परवा झाली आहे. तिला मी बोलतो 2 मिनिटं. पण माझी अपेक्षा ही होती की पाऊस पडला की आपण मराठवाड्यातील लोक खुश. का खुश? अरे पाऊस आला आपल्याला केव्हा पाऊस पडत नाही म्हणून काल आम्ही खुश होतो. आज सुद्धा पाऊस पडत. माझी आजीचे पाऊस पडत. 2 दिवस पाऊस पडत 10 दिवस पाऊस पडत. पण उन्हाळ्यात आम्ही काय करतो मराठवाड्यात लोक पाणीच नाही. मग हा लढा कोण उभा करणार? काय नुसतं पश्चिम महाराष्ट्रात पाणी आहे. ते पश्चिम महाराष्ट्रात पाणी इकडे काय येऊ शकत नाही. काय इकडे पाणी येऊ शकत नाही आपल्याकडं. त्याच्यावर कोण बोलते? त्याच्यावर चर्चा करते कोण? आपण सुद्धा मतदान करून जातो. या आमदाराला ह्या खासदाराला. तुम्ही खासदार आमदाराला प्रश्न विचारताय हा पश्चिम महाराष्ट्रात हक्काचं पाणी हे मराठवाड्यात केव्हा येणार? ही वेळ आलेली आपल्याला सर्वांना हा प्रश्न विचारायची. आता सुद्धा जी अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्याला 75,000 रुपये तुम्ही द्या ना. मगाशी सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं
की स्वराज्याचं आज लोक उद्घाटन होणार आणि त्यांनी सुद्धा काय तारीख ओळखली, कुठली वेळ ओळखली, आमचीच. त्यांना माहित होतं बहुतेक संभाजी छत्रपती तर जोरात बोलणार. असो, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही लवकर सरकार स्थापन केलं, याबद्दल तुमचं मनापासून शुभेच्छा तुम्हाला. हे 2 महिने तुम्हाला विचारात डोक्यात आलं असेल की स्वराज्य मी घोषणा करून सुद्धा स्वराज्याची मुवमेंट का सुरू झाली नाही. अनेक लोकांचे फोन येत होते, अनेक लोक म्हणत होते राजे केव्हा सुरू होणं, सुरुवात. एकदम सामान्य माणसांचे फोन, सामान्य माणसांना माझा मोबाईल पूर्ण भरलं मेसेजने की आम्हाला स्वराज्यात काम करायचंय. मी मुद्दाम हे 2 महिने हे सगळं बघत होतो, काय चाललंय काय नाही. मग आमच्यातच चर्चा, आपले लोक की हा पक्षात हिगड उडी मारली, त्या पक्षात तो गेलाय, रात्रभर कट्ट्यावर चर्चा हीच. कोण तिकडे गुवाहाटीला काय जाऊन बोलतो ते वेगळा विषय, कोण इथं मुंबईत जाऊन बसतो तो चर्चा करतो काचेच्या एसी काचेत फिरायची का करण्याची अडचण नाही. पण हे सगळं होत असताना मला ते मनात असं टोचत होतं आणि म्हणून ठरवलं आपण या 9 तारखेलाच आपली स्वराज्याची सुरुवात करायची. या गरीब, या विस्थापित लोक आहेत, या प्रस्थापित लोकांना काय करायचं ते करून दे. पण ह्या विस्थापित लोक आहेत, ह्यांना आपण कशी ताकद देऊ शकतो, या लोकांना सुद्धा आपण आमदार कसं करू शकतो, या लोकांना सुद्धा आपण उद्या खासदार कसं करू शकतो, या लोकांना सुद्धा आपण राजकीय ताकद कसं देऊ शकतो. स्वराज्य संघटना काय राजकारणात जाणार नाहीये, पण जर वेळ प्रसंगी जर आलाच विषय तर निश्चित तो मार्ग आम्हाला मोकळा आहे. हीच परिस्थिती 300 वर्षाच्या अगोदर होती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी सुद्धा जे स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य या सगळ्या जागीरदार सरदार या लोकांना केलं नाही. शिवाजी महाराज गेले शिवारात, जो नांगर, जो शेती करतो त्याला हातात दिली तलवार, चांगल्या कामासाठी चला संघटित होऊया. हे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं, आपण तेच पकडून आपल्याला काही तुलना करायची नाही आणि करू शकत सुद्धा नाही. पण ह्या विस्थापित लोक आहेत, जो सामान्य माणूस आहे, ह्याला ताकद देण्यासाठी हे स्वराज्य स्थापन झालेलं आहे. आता सगळेजण म्हणणारे पुढे तिथे बसून खोर आहे, काय करणार आहे, त्यांच्याकडे कायदा नाही, यांच्याकडे सहकार नाही, यांच्याकडे उद्योगधंदे नाही आहेत, यांच्याकडे गाड्या गोडे नाही, नुसतं भाषण करणार टिंगट. सगळे जे आम्ही ह्या लोकांना थोडेसे इकडे तिकडे पैसे बिशे इकडे दिले, हे सगळे लोक आपल्याकडे येतील. आपल्याला सुद्धा परिवर्तन घडवायचं आहे, आपल्याला सुद्धा परिवर्तन घडवायचं आहे, आपल्याला सुद्धा सांगायचं की हो आम्ही शिवभक्त, तुमच्यासाठी त्या कार्यकर्त्यांना काय ते दिलं म्हणजे आम्ही गेलो तुमच्याकडे, असं नाहीये. आपण सुद्धा ठरवू ना, आमच्यात सुद्धा एक वेगळी ताकद आहे. आज आम्ही महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी लोक आले, नुसतं मी म्हटलं मी आज जाणार आहे, या तुळजापूरला भेटू. ही ताकद कशी निर्माण झाली, काय स्वागत केलं आज माझं, काय उत्साह होता, ही कुठं निर्माण झालं. ही स्वराज्याची ताकद आहे. स्वराज्याचा आपण बोर्ड बघितलं, सगळ्यांना वाटलं असं पहिल्यांदा की एक वेगळा लोगो तयार करू. काय करू, एक वेगळा लोगो. सगळी स्टाईल असते ना, पहिल्यांदा आपण लोगो तयार करायचा. पण मी फार विचार केला, बाबा लोगो आपण तयार करायचा म्हणजे काय करायचं नेमकं. या स्वराज्यामध्येच या शब्दातच सगळं समाविष्ट आहे, समावेशित आहे सगळं. 5 सूत्री जे आम्ही जो अजेंडा घेतलेला आहे, सहकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, हे सगळे विषय एकमेकांना निगडीत आहे. ही ताकद या सामान्य माणसाला या स्वराज्याच्या माध्यमातून द्यायची. स्वराज्य एक नाविन्यपूर्ण माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून तुमच्या पुढे येणार आहे. जो चुकला तिथं संभाजी छत्रपती स्वतः तिथं असणार आहे.
ज्या आमदार खासदारांनी चांगलं काम केलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बरं काय चुकीचं केलं आई जगदंबाची शपथ घेऊन सांगतो त्याला माफी नाही मग तो कोणी असेल त्या सहकार क्षेत्राचे आपण म्हणतो हे सहकार महर्षी, हे उद्योगपती, हे त्या कामगारांसाठी आम्ही एवढं केलं. जर चांगलं करत असाल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. साखर कारखाने जर खायला सुरुवात तुम्ही केली, कारखाने उडून लावायला गेला तर संभाजी छत्रपती तिथं आलेच, स्वराज्य तिथं आलंच. आणि ह्याच्या पुढे सुद्धा माझं आव्हान आहे, स्वराज्यात 1 रुपया आम्ही काही देऊ शकत नाही. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडं गाडी घोडा देण्यासाठी तुम्ही जर अपेक्षा केली तर आम्ही देणार नाही. आज जसं तुम्ही आला तर ठीक, आपण परिवर्तन करू. नाही परिवर्तन झालं तर जबाबदार आपण सर्वजण असणार. आताच पद्माकर चव्हाण यांनी आत्ताच चेक पाठवलाय. कुठे 9,822 रुपये दिले. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय शिवाजी, जय शिवाजी. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता सुट्टी नाही. मी माझ्या चिरंजीला सुद्धा मुद्दाम आणलंय. हे लोकांना तुमच्याकडे सुद्धा अपेक्षा आहे. मी जेवढं होईल तो पण मी करणार, पण मला तुमच्यासारख्यांची जर ताकद निर्माण केली तर हा महाराष्ट्र जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना आणली होती, केली होती, जे माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, ते आपण करू शकतो. विश्वास ठेवा तुम्ही सर्व. तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्या मीडिया आपल्याकडे येईल काही नाही आपल्याला माहित नाही, पण आपल्याकडे सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडिया चांगल्यासाठी वापरू आपण. आज कुठं आपण ऍड दिली, पेपर ऍड दिली, या एक ट्विट केलं मी, नुसतं काय केलं, ट्विट टाकलं आणि माझ्या फेसबुक पेजवर टाकलं, गर्दी झाली निर्माण. ही तुमची ताकद आहे आणि तुमची ताकद मोडण्यासाठी हे प्रस्थापित लोक येतील. अशा ह्या लोकांच्यावर सावध राहा, जावा त्यांच्याजवळ, काही अडचण नाही. स्वराज्याचे पैसे घ्या, म्हणजे मला माझ्या गाडीसाठी नाही, उद्या कधी वाटेल संभाजीराजे आपण गाडी भेट देऊ पैशाची नको. आमच्या कार्यक्रमासाठी माईक, स्पीकर, चादर किंवा काय जर चुकून जोरात पावसाला ताटपत्री, अशासाठी योगदान द्या. आपण सुद्धा शिवाजी महाराजांकडे काय पैसा होता का तेवढं एवढं, जसं त्या औरंगजेब औऱ्या काय ते म्हटले मला. तो आमदार म्हणतो काय मोठा राजा, काय मोठा राजा, हिने काही चूक केली नाही, चुकीची मांडणी झाली इतिहासात आणि म्हणून त्यांची बरोबर मांडणी झाली, तर आपण सर्वजण त्याचा उदो करू. आणि आमचा खासदार, आमचा प्रस्थापित माणूस एका जणी तरी शिवाय दिले. मला माझं जर कोणी ट्विट बघितलं, माझं कोणीतरी माझं ते व्हिडिओ क्लिपिंग बघितलं सर, मला माहित सुद्धा नव्हता बोलले, कारण मी भाषण केलं त्याच्या अगोदरच बोलला होता. मला औरंगजेबचं म्हटल्यावर मला म्हणजे याला महाराष्ट्रात नाही देशात याला बाहेर फेकायला पाहिजे. म्हणजे राजकारण करावं, पण कुठल्या लेवलचं, का अजूनपर्यंत कोण त्याच्याबद्दल बोलत नाही. एक जण मला कधी म्हटलं
की तो डायरेक्ट बोलला नाही. अरे डायरेक्ट नाही, पण औरंगजेबाचा म्हटला ना, त्याचा इतिहास जर आपण वाचला तर, चांगल्यापणे मांडला तर तो चांगला राजा. अरे बेशरम लोक कशी बोलतात. पण ह्याच्या पुढे महाराष्ट्रात ह्या गोष्टी कदापि चालून देणार नाही. मी थोडं कडक सुद्धा असणार स्वराज्य. आज शिस्त नव्हती मला माहिती आहे. आज या व्यासपीठावर मला भीतीची व्यासपीठ केव्हा खाली राहील काय हरकत नाही. केव्हा तरी नियम मोडायचे असतात, केव्हा तरी नियम मोडायचेच असतात. पण चांगल्यासाठी नियम मोडत असतील तर संभाजी छत्रपती तुमच्या बरोबर आहे. जर उलट सुद्धा काही ते करायला गेलं मग ते माझं शिवाजी महाराजांचं रक्त संचारणार आणि सांगणार स्वराज्यात हे चालणार नाही. त्याचा अर्थ असा नाहीये की सगळं शिस्तबद्ध होईल. आम्हाला डिवचलं तर आम्ही सुद्धा अंगावर येऊ शकतो. मग कोणी डिवचायच्या भानगडीत करू नका याच्या पुढे स्वराज्याला. तेव्हा त्यांना सुद्धा आनंद झाला बोललो. काय संबंध नाही आमचा त्यांचा, पण चेहऱ्यावर हास्य. आणि हेच ताकद आपल्याला सर्व ठिकाणी न्यायची आहे. मी अजून जरा भाषण वाढत होतो म्हणजे पाऊस पडल म्हणून. या विस्थापितांना सुद्धा लक्षात हे पाणी पडते जाते कुठं. हाय का नाही प्रश्न मराठवाड्यात, हाय का नाही प्रश्न. आणि मला आनंद आहे अशा या विचारपीठावर एकही पुढारी बसलेला नाही. घाबरले बघायला लागले ते खिडक्यातनं कुठलं तरी. ते काय बोलणार आहेत, ते काय करायला लागले, त्यांच्या डोक्यात काय पुढं. माझ्या डोक्यात भरपूर आहे. आता वेळ प्रसंगी टप्प्याने बाहेर काढायचं. एकच काढलं, ही स्वराज्य संघटना आहे. आज आम्हाला डिवचलं, आमच्या अन्यायाच्या विरोध, आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढा उभा करणार, आमचे प्रश्न सुटले नाहीत तर पक्ष सुद्धा तयार होऊ शकतो. आम्हाला ह्या मिनिटाला पक्ष काढायचा नाहीये. आम्हाला डिवचणं म्हणजे काय, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवा तुम्ही. बस झालं 30 दिवस फिरून आलाय. पूर्वीच्या महाविकास आघाडीने सुद्धा, मला कोणाला टीका करायची नाही वैयक्तिक, त्यांनी सुद्धा 1 महिना घेतला. या दोन्ही ज्या एकत्र आले त्यांनी सुद्धा 1 महिना घेतला. 60 दिवस आपले गेले. 60 दिवस आपल्याला जनतेने निवडून दिलेले. एक एक दिवस महत्वाचा आहे, एक एक दिवस महत्वाचा आहे. आणि तो एक एक दिवसाचा आता तुम्ही भरपाई करणं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्रात पिंजून करा सगळ्या सरकारच्या लोकांनी. जबाबदारी घ्या. तुम्ही चांगलं काम करा, स्वराज्य तुमच्या पाठीशी असणार. तुम्ही गडबड केली तर हे सगळे मावळे जिथं तुम्ही असणार तिथं येणार. त्यांना वाटेल संभाजी छत्रपती काय बाहेर पडतोय, काय पडणार आहे. तर राज वैभव असणारा माणूस 10 इंची असणाऱ्या गादीवर झोपत असेल. माझी चॅलेंज आहे. मी ज्या पद्धतीने राहतो, ज्या पद्धतीने फिरतो, आता ह्याच्या पुढे माझ्यावर ह्या पुढारी तेवढंच फिरावं. या वर्षभरात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. कानाकोपऱ्यात जिथं जिथं मी पोहोचलो नाही तिथं तिथं पोहोचणार आहे. स्वराज्याची एक शाखा सुद्धा उद्घाटन करायची असेल, मग ते दुर्गम ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, ज्या ठिकाणी आदिवासी राहत असतील त्या ठिकाणी सुद्धा संभाजी छत्रपती चालत जाऊ शकणार. और रायगड चढतोय मी, रायगड किल्ला चढतोय. जे कोण रायगड आले त्याला माहित आहे. गडकोट रायगड गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करत असताना, कोविड मध्ये काम बंद असताना, त्याचं काम पाणी करताना हाच संभाजी छत्रपती काम बघायला शिवाजी महाराजांचं कसं संवर्धन चालू आहे, जतन चालू आहे हे बघण्यासाठी मी तिकडे गेलो. गडकोट किल्ल्याच्यावर किती जण बोलतो तो. आपले जीवन स्मारक आहे काय, शिवाजी महाराजांची किल्ले. रायगड आहे, राजगड आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूरचा तुमचा एक किल्ला इथं आहे. कोण बोलते त्याच्याबद्दल, किती पैसे आलेत, कोणी पैसे दिलेत. मी प्रामाण्य माझी स्वतःची स्तुती करत नाही, पण मी मागायला लागलो. मागच्या सरकार ज्यावेळी देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं आणि रायगडसाठी पैसा आणला. आता माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नात सगळे मावळे यायला पाहिजे की कमीत कमी 50 किल्ले महाराजांचे हे पूर्वीसारखे होणं गरजेचं आहे. पूर्वीसारखे म्हणजे परत बांधली नाही, परत बांधली त्याचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार अरे बापरे किल्ल्यांच्या बद्दल आपलं काय घेणं आहे, काय करायचं किल्ल्याचं, इथं पडायला लागलंय, इथं कशाला जायचं.
हे नाही चालणार आता. आमच्या स्वराज्याचा प्रमुख अजेंडा एक असणार आहे, या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन व्हायलाच पाहिजे. काय दुसरा कोण पक्ष करणार नाही का त्यातनं काही मतं मिळणार नाहीत. स्वराज्य संघटना हे मतासाठी नाहीये. स्वराज्य संघटना हे शिवाजी महाराजांचं हे जीवन जे जे स्वराज्य हे सुराज्य करायचं ते ठरवलं होतं, त्या स्वराज्याचं रक्षणदार एक रक्षक म्हणून हे स्वराज्य संघटना एक असणार आहे. काय असणार आहे आपण तुमच्या स्वतः शब्दात वॉचमॅन, सेवक. कोणाचा सेवक? या भगव्या झेंड्याचा सेवक. कोणाचा असणार आहे? त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. सेवक कोणाचा असणार आहे? त्या संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणींचा असणार आहे. सेवक कोणाचा असणार आहे? त्या छत्रपती चिमासाहेब महाराज. क्रांती दिन आज किती जणांना माहिती आहे महाराष्ट्रात? क्रांती पहिल्यांदा जर कोणी घडवली असेल ब्रिटिश या राजवटीच्या विरोधात, ब्रिटिश गोऱ्या लोकांच्या विरोधात, ते 1844ला छत्रपती चिमासाहेब महाराज कोल्हापूरचे. त्याला पकडलं या ब्रिटिश लोकांनी आणि त्याला कुठे ठेवलं? कराचीत ठेवलं, पाकिस्तानमध्ये आत्ता. आणि ते तिथंच वाढले, ते तिथं त्यांचं स्मारक आहे. काय केलं आपल्या सरकारने? 40 दिवस जायचं, 30 दिवस जायचं, गाड्या प्लेन मधनं सगळीच पुढारी. मी ह्या सरकारचं नुसतं म्हणत नाही. इलेक्शन लागली, चला 4-5 टॅक्सी आल्या, 4-5 त्या मोठ्या गाड्याला, गाड्यात गाडा 5 स्टार. मग थोड्या इलेक्शन लागली, तुमची कुठली तरी सरकार संस्थेची इलेक्शन लागली, कुठं जायचं फिरायला? हिमाचल प्रदेश, राजस्थान. का? हे ना राजकारण आहे म्हणून, ह्या राजकारण हे म्हणजे ह्यातला माणूस फोडू शकतोय म्हणून. हे बदलायला पाहिजे ना आपल्याला. हा पैसा कोणाच्या पैशावर जातात? ह्यांच्या पैसा कुठला येतो? हा पैसा कुठनं येतो? ह्याची चौकशी व्हायला नको? ह्याच्यावर प्रश्न विचारायला नको? आणि आपले लोक पहिले बसतात प्लेन मध्ये, गाडीत. पण तुम्ही बसताना विचारा ना तुमच्या नेत्यांना, तुम्ही कुठे निघाले हिमाचल प्रदेशला? का निघाले तिकडे आसामला? का तिकडे इकडे फिरायला निघाले? आम्हाला केव्हा घेऊन जाते फिरायला? आम्हाला न्यायला फिरायला. तर या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा स्वराज्य संघटना हे अवघड काम आहे. हे सगळे अवघड काम आहेत. मी बोलायला लागलोय, कोणाला पटणार नाही, कोणाला वाटणार आहे खिडकी त्यांचं बघणार आहे. काय बोलायला लागले? हे न होणाऱ्या गोष्टी काय बोलायला लागले? हेच काम आहे छत्रपतींचं. हेच काम आहे. जे गोष्ट होत नाही ती आपण करून दाखवायची. तुम्ही आहे ना बरोबर? एवढाच आवाज. तुम्ही हाय काय बरोबर? हेच सगळे पुन्हा महाराष्ट्रातले स्वराज्याचे सगळे घटक आपल्याला तयार करायचे. महाराष्ट्राला परत एकदा स्वराज्याचा शिवाजी महाराजांचा बावळा आपल्याला तयार करायचा आहे. आपल्याला कोणाच्या विरोधात, वैयक्तिक कोणाच्या विरोधात कोणाला काही बोलायचं नाही. आपल्याला जो अन्याय करतो त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय वेगळं करून दाखवतात सांगा. आपल्याला नुसतं ते कोणतरी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या बद्दल बोलतात. अरे तू पण दिल्लीमध्ये काय केलं त्यांनी चांगलं? तो कोणतरी म्हणतात आता पंजाबमध्ये करायला, आता महाराष्ट्रातील म्हणतात. हे तसं चांगली गोष्ट आहे, करा तुम्ही. तुम्हाला काहीतरी वेगळा महाराष्ट्र दाखवायचं आमची काही अडचण नाही. पण वेळ आता आलेली आहे की महाराष्ट्रात सुद्धा नुसतं आम्ही म्हणायचं हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा संतांचा महाराष्ट्र, या कुलस्वामींचा महाराष्ट्र, हे नुसतं म्हणण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? माझा पहिला प्रश्न आहे. इथं कार्यक्रम आहे म्हणून मी बोलतोय. का महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्राला पाणी इकडे येऊ शकत नाही? अडचणी आहेत मला माहित आहे. का नदीतून नदी तुम्ही कट करू शकत नाही? का चॅनलच्या माध्यमातून पाणी इकडे येऊ शकत नाही? काय अडचणी आहेत? सगळे खासदार एकत्र या, सगळे आमदार एकत्र या. काय तिथं तुमच्या पूर्वी कायदेशीर पद्धतीने काहीतरी ट्रिटी झाली असेल ती कशी मोडता येईल आपण करण्याचा प्रयत्न झाला तर गोष्ट वेगळी आहे. या ना तुम्ही या 50 वर्षात किंवा या 50 वर्ष या 10 वर्षात आपण करू. तुम्ही केव्हा ऐकलं सगळे खासदार मराठवाड्याचे एकत्र आलेत, सगळे आमदार एकत्र आलेत? या मराठवाड्याला पाणी कोण देणं त्याच्यावर केव्हा चर्चा झाली आहे? उद्योगाचे प्रश्न आहेत किती? तुम्ही मला सांगा तुमच्या इथे किती मोठी कुठं इथं एक औरंगाबाद जर सोडलं तर या ठिकाणी कुठं तुमचे किती मोठे उद्योग उभा राहिलेत? जे साखर कारखाने ते निम्मी मोडी, जो चांगला चालवतो कौतुक आहे. कामगारांचे किती प्रश्न आहेत? आपले कामगार इथं थांबतात? काहीच नाही.
सगळे जातात पुन्हा मुंबईला. का आपण इथं रोजगार उभा करू शकत नाही? त्याच्यावर का कोण बोलत नाही? त्याच्यावर का चर्चा होत नाही? किती मोठ्या शिक्षण संस्था आहेत तिथं? गव्हर्नमेंट काय मदत करते शिक्षण संस्थेला? त्याच्यावर का कोण बोलत नाही? मला आनंद आहे आज एवढा पाऊस येऊन या लागत तरी सुद्धा इथं चल भिचक काही नाही कोणाचं. ही ताकद आपल्याला उभा करायची. राजर्षी थाट हा छत्रपतींचा असतो. राजर्षी थाट हा छत्रपतींचा असतो. म्हणून त्या औरंगजेबला सुद्धा शिवाजी महाराज ज्यावेळी गेले होते त्या औरंगजेबला सांगितलं होतं जयसिंग महाराजांकडनं हे छत्रपती या लागले. छत्रपती म्हणजे कोण? सार्वभौम राजा, राजांचा राजा. ज्यावेळी शिवाजी महाराज येतात तर मला त्या औरंगजेबनी सुद्धा सन्मान करायला पाहिजे. आणि नाही सन्मान केला शिवाजी महाराज तिथे गेले. मी मेलो तर चालेल पण स्वाभिमान खाली घालणार नाही, हे शिवाजी महाराज होते. आणि मला तुलना करायची नाहीये, पण आपल्याला परत ताकद वाढवायची असेल मला त्या स्वराज्य आणि ह्या स्वराज्याचं मला तुलना करायची नाहीये. स्वराज्य म्हणजे काय? स्व म्हणजे काय? डॉक्टर, इंजिनियर, वकील, कामगार आणि सर्व काही जे सगळे हे सगळं स्व. तुम्ही बसलाय ना, हे स्व आहे. आणि राज्य हे तुमचं राज्य आहे, हे प्रस्थापितांचं राज्य नाहीये, हे विस्थापितांचं राज्य आहे. आणि म्हणून हे आपल्याला स्वराज्य जर एकत्र करायचं असेल तर हे पंचसूत्री जो कार्यक्रम आम्ही आणलाय हे प्रामाणिकपणे जर सगळ्यांनी केलं तर निश्चितपणाने हे महाराष्ट्रात हे खऱ्या अर्थाने स्वराज्य होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोलू नाही 2 मिनिटं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांचे 9वे वंशज. तिने काय सुधार केला? तिने दाखवलं त्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केली होती. माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि स्वराज्य सुराज्य म्हणजे काय? त्यावेळी कोल्हापुरात जे तिने प्रशासन तिथं आणलं, जे तिने डेव्हलपमेंट केली कोल्हापूरकडची, आणि तेच आपल्याला ते स्वराज्य सुराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं ते आपल्याला करायचं. तुम्ही म्हणाल इथं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का फोटो नाही? शिवाजी महाराज म्हणजे काय? जे स्वराज्य निर्माण केलं, 18 पगडजात 12 बलुतेदार एकत्र आणलं. राजर्षी शाहू महाराजांनी ती सुराज्याची संकल्पना अंमलात आणली. आणि शाहू महाराज आले म्हणजे काय झालं? ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं ते बहुजन समाजाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित घटक, ओबीसी मराठा समाजाला दिलं. आणि त्याच्यामध्ये आपोआप महात्मा फुले आले, आपोआप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. नुसतं फोटो लावले म्हणजे विचार होत नाही. आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला क्लिअर केलं की शिवशाहूंचं आमचं ब्रिज वाक्य. आता आमचं काय ब्रिज वाक्य? लोगो आम्ही काही वेगळ्याच करणार नाही, हाच आमचा लोगो. ह्या लोगो मध्येच सगळे येते. झेंडा घेतला हे आपल्या स्वराज्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून ब्रिज वाक्य काय घेतलंय? शिवशाहूंचा विचार, राष्ट्राचा विकास. शिवशाहूंचा विचार आणि राष्ट्राचा विकास हेच मंत्र घेऊन आपल्याला जायचं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की हा मोर्चा म्हणजे हा याचं उद्घाटन मुंबईसारख्या हायटेक 50 लाख रुपये, कोटी रुपये घालून 2 कोटी रुपये घालून आपण का केलं नाही? मग इकडे का आलो? 2 करण्यात ते तुळजापूरचं कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण आई जगदंबाचा आशीर्वाद घेऊन आपण जाऊ. त्या शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला जगदंबानी, त्या स्वराज्य संघटनेला परत एकदा आईने आशीर्वाद द्यावा, त्या श्रीचं राज्य व्हावं. हे कोणी म्हटलं होतं? हे आपल्याला माहित आहे.
हे राज्य हे श्रींचं राज्य व्हावं. श्री म्हणजे कोण? आपली जगदंबा आई तुळजा भवानी. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की चला तुम्ही सर्वजण हे श्रीचं राज्य जर करायचं असेल तर हे सुराज्य करायचं असेल तर स्वराज्यात सर्वजण संघटित व्हा. आणि म्हणून हे पाऊस सुरू झालेला आहे. मी सुदैवाने आपल्याला पाऊस याच्या अगोदर सगळ्या गोष्टी बोलू शकलो बऱ्यापैकी. शेवटी वेळेतला सुद्धा छत्रपतीची काळजी घ्यायची असते. तुम्ही आणि अर्धा तास सुद्धा तुम्ही पाणी एवढ्या जोरात पावसात बसू शकता मला पूर्ण विश्वास आहे. पण तुमची काळजी घेतली नाही तर मी त्या छत्रपती घराण्यात माझा जन्म होऊन उपयोग काय? म्हणून छत्रपतींचा विचार आचार हे सर्वांनी आत्मसात करून या स्वराज्य संघटनेत आपण यावं असं परत एकदा सगळ्यांना आव्हान व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.